विरारमध्ये स्थित आहे असे प्राचीन मंदिर जे 350 वर्षाहून अधिक जुने असणारे पेशवेकालीन मंदिर आहे आणि जे विरार रेल्वे स्थानकापासून फक्त 20 मिनिटाच्या डिस्टन्स वरती आहे। जय शिवराय, मी ब्लॉगर तेजू आज तुम्हाला घेऊन आले आहे भवानी शंकर मंदिरामध्ये। तर हे मंदिर आहे विरार वेस्टला आगाशीमध्ये आणि या मंदिराची खासियत म्हणजे 350हून अधिक वर्ष जुने असणारे हे मंदिर पेशवेकालीन आहे। मंदिराची स्थापना पेशवे काळामध्ये झाली होती। पेशव्यांच्या हातून मंदिराची स्थापना झाली असल्यानंतर मंदिराचा ज्यावेळी जीर्णोद्धार झाला त्यानंतरचं मंदिर हे आता आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय सुंदर आकर्षक असे हे मंदिर आहे जे आज आपण पाहणार आहोत। भवानी शंकर मंदिर म्हणजेच भवानी माता भवानी आणि शंकर या दोन्ही देवतांना एकाच ठिकाणी एका मंदिरामध्ये विराजमान केला आहे। ते मंदिर आज आपल्याला पाहायचं आहे। तर चला जराही वेळ न घालता सुरुवात करूया आपल्या हा ऐतिहासिक अशा नव्या ब्लॉगला। भवानी शंकर मंदिर माता भवानी आणि भगवान शंकर यांना समर्पित आहे हे मंदिर। मंदिराच्या आत प्रवेश करताच आपल्याला मंदिराची भव्यता, सुंदरता, आकर्षकता आणि शांतता लक्षात येते। आधी जाऊन आपण छान दर्शन घेऊ आणि मग संपूर्ण मंदिर पाहू। मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे, जिथे प्रत्येक भक्त येऊन जलाभिषेक करतो। जलाभिषेकाची उत्तम सोय इथल्या लोकांनी केली आहे। शिवपिंडीच्या मागेच आपल्याला आई भवानीची मूर्ती पाहायला मिळते। आई भवानीचा आशीर्वाद घेऊन आपण बाहेर आलो की उजव्या बाजूला बाप्पाची सुरेख मूर्ती पाहायला मिळते। बाप्पासाठी आणलेली दुर्वांची चुडी बाप्पाला देऊन आपण येतो नंदी महाराजांकडे। त्यांचे दर्शन घेऊन समोरच आपल्याला देवीची मूर्ती पाहायला मिळते आणि देवी समोर आणखी एक शिवपिंड। हे मंदिराचे जुने स्ट्रक्चर म्हणजेच पेशवेकालीन मंदिराची जी रचना होती ती आजही आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच ती छान जपली गेले म्हणूनच।
मंदिराचा सभागृह खूप मोठा मोकळा आहे. सभागृहाच्या वरच्या बाजूला आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन होते. आपल्या भारतातील 12 ज्योतिर्लिंग आपल्याला इथे पाहायला मिळतात. याच मंदिराच्या बाजूला आणखी 2 मंदिरं आहेत, ज्यामध्ये अनेक देवी देवता आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या उजव्या बाजूला एक पार्क आहे. त्या पार्क मधून मंदिराचे तर खूपच छान असे आकर्षक रूप बघायला मिळते. खूप छान दर्शन झालं ना. मलाही छान दर्शन घेता आलं आणि तुम्हालाही मंदिराची माहिती मिळाली आणि अप्रत्यक्षरित्या का होईना पण मंदिराचं दर्शन घेता आलं. आणि मंदिराचा व्लॉग खरंच खूप छान झाला. मला स्वतःला खूप प्रसन्न वाटतंय. मंदिराचा परिसर इतका शांत आणि आहे ना. आता इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तरी इथलं वातावरण खूप शांत आहे. आणि कसा होता ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाकी मंदिरापर्यंत येण्याच्या छोट्या मोठ्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेल्या आहेत, सो तुम्ही त्याही चेक करा. पुन्हा भेटू एका नव्या ब्लॉग मध्ये, एका नव्या ऐतिहासिक अशा व्हिडिओ मध्ये. भेटू लवकरच. जय शिवराय.